क्रेडिट कार्ड खरंच खूप चांगली संकल्पना आहे, पण ती तुम्ही नीट वापरली तर. माझा एक थंब रूल आहे माझा स्वतःचा, की मी क्रेडिट कार्ड स्वाईप तेव्हाच करतो जेव्हा मला माहिती आहे की मी पुढच्या महिन्यात फुल पेमेंट करू शकतो, पार्ट पेमेंट नाही. बरोबर. का? कारण पार्ट पेमेंट केल्यानंतर मला फुल अमाऊंटवर इयरली चार्जेस लागून त्याचे मंथली डिवाइड करून पाठवतात. म्हणजे इयरली किती झाले? 36%. आपण कॅल्क्युलेट करत नाहीये. म्हणजे मी 60,000 स्वाईप केल्यावर मला 1,300 रुपये लागले, तर मी 1,300च बोलतो बोलताना, पण त्याचं पर्सेंटेज टर्म्समध्ये कॅल्क्युलेट केलं ना, तो वर्षाचा 36% आकडा टच करतो. एवढं भयंकर आहे. त्यामुळे मी स्वाईप करताना तेवढंच करतो जे मला माहिती आहे की मी पुढच्या महिन्यात एवढं फुल पेमेंट करू शकतो. तर क्रेडिट कार्डमुळे तुम्हाला पॉइंट्स मिळतात, तुमचं एअरपोर्ट लाऊंज ऍक्सेस करता येतो, कॅशबॅक मिळते. कॅशबॅक सुद्धा खूप कॅशबॅक मध्ये मिळते. सी क्रेडिट कार्डवर पॉइंट्स का दिले जातात? हा फक्त एक फील गुड फॅक्टर आहे. तुम्ही 100 रुपये युजफुल नाहीये. युजफुल आहे, नक्कीच आहे. तुम्हाला माहिती आहे तुमचे जर महिन्याचं डीमार्टचं बिल जर 15,000 रुपये होते आणि त्याच्यात ते स्पेंड केल्यानंतर डीमार्ट काय तुम्हाला काय देत नाहीये, बरोबर. पण क्रेडिट कार्ड तुम्हाला त्या 15,000 स्पेंडिंगवर जर 200-300 रुपये जरी दिले ना, तर यू आर हॅपी.